मंडळी, मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रावर एक भव्य केबल स्टेट पूल उभारण्यात आलाय. मागील तब्बल 70 वर्षांपासून या भागातील नागरिकांना जुन्या आणि अरुंद पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. अपुरा रस्ता, वारंवार होणारे अपघात आणि मोठ्या दुर्घटनांचा धोका यामुळे हा जुना पूल कायमच चर्चेत राहिला. त्यामुळे अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर हा नवा पूल उभारण्यात आला. पण आता पूल उभारण्यासाठी लागलेले 95 कोटी रुपये त्याच पूर्णा नदीच्या पाण्यात गेले का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण वास्तव धक्कादायक आहे. हा पूल सध्या केवळ एक शोभेची वस्तू बनून उभा आहे. पुलाची सुरुवात व्यवस्थित रस्त्याने होते, पण शेवट मात्र थेट एका शेतात होतो. होय, पुलाच्या पुढे जाण्यासाठी रस्ताच नाही. या पुलाचं काम पूर्ण होऊन जवळपास 1 वर्ष उलटलंय, तरीही तो आज तागायत वापरता आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढतीये. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे? 95 कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा पूल वापराविना का पडून आहे, आणि याबाबत स्थानिक नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा याच प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे. मंडळी, पूल आहे पण रस्ता नाही. पूल बांधला गेलाय पण त्यावरून एकही वाहन जाऊ शकत नाही. अशा अनोख्या विकासाचा बिहार पॅटर्न आता थेट महाराष्ट्रात दाखल झाल्याची जोरदार चर्चा रंगते. त्याचं कारण ठरतंय ते म्हणजे हिंगोलीत उभारलेला एक भव्य केबल स्टेड पूल, जो जर्मन टेक्नॉलॉजी वापरून उभारण्यात आलाय. लांबून पाहिलं तर सगळं सुरळीत वाटतं, पण त्या पुलावरून जसं पुढे जाल तसा तो थेट एका शेतात जाऊन संपतो. कारण पुलाच्या पुढे असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहणच झालेलं नाहीये. काही महिन्यांपूर्वी बिहारमध्ये असाच एक पूल व्हायरल झाला होता. ना रस्ता ना भराव, आणि आता अगदी तसंच चित्र महाराष्ट्रात दिसत असल्याचं बोललं जात आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेजवळ पूर्णा नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलासाठी तब्बल 95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 2022 मध्ये या पुलाच्या कामाची सुरुवात झाली आणि काही महिन्यांपूर्वी हा पूल पूर्णही झाला. पण पूल जिथे संपतो तिथे अजूनही शेतीच आहे, कारण त्या पुढील जमिनीचं अधिग्रहण पूर्ण करण्यात आलंच नाही. परिणामी काम पूर्ण होऊन देखील आजही या पुलावरून एकही वाहन जात नाही. करोडो रुपये खर्च करून उभारलेला हा पूल सध्या फक्त शोभेची वस्तू बनून उभा आहे. म्हणजे खरं तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीच्या पात्रात असलेला जुना पूल पूर्णपणे खराब झाला होता. मागील काही वर्षात या पुलावर अनेक अपघात घडले होते. एकदा तर महामंडळाची बसही पुलावरून खाली पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. आणि अखेर सरकारने साधारण 2022 मध्ये नव्या पुलाच्या कामाला सुरुवात केली. 4 वर्षांच्या कालावधीत हा नवा पूल पूर्णही झाला. पण सध्या परिस्थिती अशी आहे की पूल उभा आहे पण त्यावरून वाहतूक होत नाही. दरम्यान जेव्हा या पुलाचं काम सुरू झालं होतं तेव्हा बांधकाम विभागाने शेतकऱ्यांशी संपर्क साधला होता. सुरुवातीला शेतकरी जमीन देण्यासाठी तयारी होते, मात्र ही चर्चा पुढे सरकलीच नाही. आणि त्यानंतर अधिकारी पुन्हा त्या शेतकऱ्यांकडे फिरकले सुद्धा नाही. त्यामुळे परिणाम काय झाला, तर शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीत पुन्हा पिकांची लागवड केली. आता परिस्थिती अशी आहे की पीक निघेपर्यंत शेतकरी जमीन देण्यास तयार नाही. याशिवाय त्यांची स्पष्ट मागणी आहे, जर सरकारला जमीन अधिग्रहण करायची असेल तर योग्य मोबदला द्यावा आणि पिकाची नुकसान भरपाई द्यावी. म्हणजे जोपर्यंत हे पीक निघत नाही आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा 95 कोटींचा पूल असाच बंद पडून राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात आता स्थानिकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि त्या ऐकल्यावर चित्र आणखीच गंभीर वाटतं. स्थानिक सांगतात की आमच्याकडून फक्त सातबारा घेतला, पण त्यानंतर ना मोबदला ना नोटीस ना कुठलीच पुढची प्रक्रिया. 2 वर्षांपासून कोणी फिरकलंही नाही. 4 वर्षांपूर्वी सर्वे झाले, अधिकारी आले, पण त्यानंतर सगळंच थांबलं. आजही रस्ता नाही, काम नाही आणि स्पष्ट उत्तरही नाही. याहून मोठी अडचण म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलासाठी जाणार आहेत त्यांना सरकारकडून अजून मोबदला मिळालेला नाही आणि उलट बँकांना नोटीसा देऊन या जमिनीवर कर्ज देऊ नका असं सांगितलं गेलं. परिणामी शेतकरी ना जमीन वापरू शकतात ना कर्ज मिळतं आणि मोबदला तर मिळालेलाच नाही. एकीकडे 95 कोटी खर्च करून पूल उभा आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न अजून तसाच प्रलंबित आहे. खरं तर नियम काय सांगतो की संपूर्ण भूसंपादन झाल्याशिवाय अशा प्रकल्पांचं काम सुरू करू नये, पण ते नेमकं उलट पडलं. आधी पूल बांधला आणि नंतर जमीन अधिग्रहणाचा विषय अडकला. म्हणूनच आता लोक याची तुलना करतायत बिहार मधल्या त्या शेतात संपणाऱ्या पुलाशी, मीरा भाईंदर मधल्या विचित्र डिझाईनच्या पुलाशी आणि भोपाळ मधल्या 90 डिग्री वळणाच्या पुलाशी. अशा अजब गजब इंजिनिअरिंगच्या उदाहरणांमध्ये आता हिंगोलीतला पूलही सामील झालाय. दरम्यान जुन्या पुलावरूनच अजूनही वाहतूक सुरू आहे आणि त्यामुळे अपघातांचा धोका तसाच कायम आहे. मग आता स्थानिकांची एकच मागणी, जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा, शेतकऱ्यांच्या जमिनीचं योग्य अधिग्रहण करा, योग्य मोबदला आणि नुकसान भरपाई द्या आणि हा नवा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरू करा.
दरम्यान आता बांधकाम विभागाची देखील यावर प्रतिक्रिया आली. त्यांनी सांगितलंय की सुरुवातीला या पुलाच्या बांधकामासाठी जो निधी मंजूर झाला होता तो जमीन अधिग्रहण करण्यासाठी पुरेसा नव्हता. पण आता सरकारने अजून निधी मंजूर करून जमीन अधिग्रहणाचा मार्ग खुला केलाय आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला जाईल. पण मंडळी, जमीन अधिग्रहण करण्याआधी हा पूल बांधण्यात का आला, यामुळे बांधकाम विभागाच्या कामावर लोक संताप व्यक्त करतायत. पुन्हा मंडळी, शेवटी हा प्रश्न फक्त एका पुलाचा नाही तर संपूर्ण नियोजनाचा आहे. 95 कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा भव्य दिव्य पूल जर वापरातच येत नसेल तर तो विकासाचं प्रतीक नाही तर व्यवस्थेतल्या मोठ्या त्रुटीचं जिवंत उदाहरण आहे. इकडे नागरिक आजही जीव धोक्यात घालून जुन्या पुलावरून प्रवास करतायत आणि दुसरीकडे नवा पूल शेतात संपून उभा आहे. याला जबाबदार नेमकं कोण? नियोजनातला हलगर्जीपणा की प्रशासनाचा ढिसाळ कारभार? तुम्हाला काय वाटतं? चूक नेमकी कोणाची? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.